की ज्या शेतकऱ्याला खरंच कर्जमाफीची गरज आहे. नाहीतर शेती आहे, फार्म हाऊस बांधलं, शेती आहे, राहाचं घर बांधलं, त्याच्यावर कर्ज काढलं, ती लोक म्हणते आम्हाला सरसकट कर्जमाफी करा. सरसकट कर्जमाफीनी धनदांडग्या शेतकऱ्या, धनदांडग्या लोकांचा लाभ होतो. पण घरोघरी जाऊन सर्वे करून जर आपण कर्जमाफी केली तर ज्याला गरज आहे त्याचीच कर्जमाफी होतं. आणि म्हणून महाराष्ट्रात ठरवलं आहे की ज्या गरीब माणसाला, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत. हेही आम्ही या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. आमचं सरकार हे करणार आहे. मी परवा महामुनी या ठिकाणी बसले आहेत. मी पालकमंत्री असताना, देवेंद्रजीकडनं पालकमंत्री असताना विनंती केली होती, माननीय आशिषजी, आपल्या सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना एक त्यांना प्रवासाकरता सायकल द्यायची. आता सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना आम्ही सरकारकडनं, नाही पहिले सायकल घ्या, गाडी नंतर देतो तुम्हाला. मला माहित आहे गाडीची मागणी आहे. सायकल पहिले कामात येईल तुमचे घरोघरी फिरण्याकरता, आणि दुसऱ्या गावात जाण्याकरता मोटरसायकल. सायकल नाही पाहिजे तुम्हाला, मोटरसायकल पाहिजे. पण ते मोटरसायकल घ्यायला थोडा वेळ लागेल, 1-1.5 वर्ष. तोपर्यंत सायकल चालवा, मग मोटरसायकल मागा. देणार आहे, मोटरसायकल देणार आहे मी. पण ते आम्ही पाहतोय तुम्हाला पेट्रोलचा खर्च येणार नाही. म्हणजे सांगा तात्पर्य काय, तुम्ही नाही घेणार तर आम्ही विद्यार्थ्याला देऊन टाकू, तो इश्यू नाहीये. विद्यार्थी आमच्याकडे आहे, शाळेतले विद्यार्थी. नाही घेणार तर शाळेच्या विद्यार्थी. किती सायकली आणल्या आपण आता? 6,500 सायकली आणल्या तुमच्याकरता आणि अंगणवाडी सेविकेकरता. तर मला माहिती आहे तुम्हाला 4 गावात जावं लागतं, 2 गावात जावं लागतं, 3 गावात जावं लागतं. सायकलनं होणार नाही, मोटरसायकल पाहिजे. पण आता ती सायकल जी आम्ही विचार करतोय, मोटरसायकल, ती बॅटरी चार्जिंगवाली. म्हणजे ती जर आली, तुम्हाला पेट्रोलची झंझट नाही. लावला प्लग का चालले, लावला प्लग का चालले. तर ही बरोबर अशीच पाहिजे ना. तर त्याचा विचार चालू आहे. फक्त त्याच्याकरता जी किंमत आहे ती किंमत आज 70-80 हजारात चालली आहे. तिला आमचं चालू आहे बोलणं. 40,000-30,000 भेटून गेली आम्हाला. तर मग आमच्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकाचा विचार करू. पण आशा सेविका ज्या आहेत आरोग्याच्या, त्यांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. म्हणून मला थोडा वेळ द्या, थोडा वेळ लागेल. आता ज्याला नाही घ्यायची असेल त्यांनी त्यांच्या नावानं आली आहे, त्यांनी नका घेऊ. तुमच्या गावातल्या एखाद्या मुलाला देऊन टाका, मुलीला देऊन टाका शाळा. गरीब माणसाची, जी मुलगी गरीब आहे, जिच्या घरी दुसऱ्या शाळेत जाते, 3 किलोमीटर शाळा आहे, 2 किलोमीटर शाळा, अशा मुलींना देऊन टाका. अंगणवाडी सेविकाला जर घ्यायची नाही, अशा सेविकाला घ्यायची नाही, तर आपण गरीब मुलीला देऊन टाकू. ज्या मुली शिक्षणाकरता दूर जातात पण त्यांच्याकडे सायकल नाही, अशाला देऊन टाकू. बरोबर आहे ना? मान्यता आहे का तुमची? तुम्ही 1 वर्ष वाट पाहता का? मग आम्हाला 1 वर्ष लागेल, कारण त्या आता इलेक्ट्रिकवाल्या गुंडाला कमी किमतीमध्ये येतील काही दिवसांनी. त्या करतो आम्ही. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण एकच सांगतोय की सावनेर विधानसभेच्या विकासाकरता आता बघा, सावनेरमध्ये आम्ही काल, मी परवाच्या दिवशी 15 ऑगस्टला गेलो होतो. सावनेरमध्ये आम्ही आता असं जाळं तयार केलं आहे सीसीटीव्हीचं, मार्बल बेस. आमचे खासदार होते, आमदार साहेब होते, त्यांनी आम्ही असं जाळं तयार केलं आहे की सावनेरच्या कुठल्याही भागामध्ये कोणीही बदमाशी करू शकत नाही. घर नगर, चौकमध्ये आम्ही असं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स केला आहे, कोणी बदमाश सावनेरची बदमाशी करू शकत नाही. एखादा तडीपार मोकाचा आरोपी जर सावनेरमध्ये आला, त्याला पोलीस 5 मिनिटात पकडून घेतील. कारण त्याच्या आल्याबरोबर त्याचा चेहरा, आम्ही चेहरे टाकून दिले आहे यंत्र, त्याच्या एआय मध्ये, जे आम्ही एआय बेस केला आहे. जेवढे आरोपी आहेत त्याचे चेहरे त्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये टाकून दिलेले आहेत. एखादा आरोपी जर त्या सावनेरमध्ये आला तर पोलिसाची टिक 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 त्या ठिकाणी घंटी वाजल आणि त्या आरोपीला पकडला जाईल. महिलांची सुरक्षा करण्याकरता, म्हणजे आज आपण सावनेर शहर असं केलं आहे, सावनेर शहराला आपण असं सर्व्हिलन्स केला आहे 2.5 कोटी रुपये खर्च करून, की सावनेर शहरामध्ये रात्री 3 वाजता जरी माझी बहीण एकटी रस्त्याने गेली तर कोणाची हिंमत वाकडी डोळा करून, वाकडा मान करायची होऊ नये, याकरता आम्ही सावनेर शहराला मजबूत केला आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हिलन्स झालाय का या बिल्डिंगला? झालं? सीसीटीव्ही सर्व्हिलन्स झालाय का याला? व्हायचा आहे, आता व्हायचा आहे. आता बघा बरं,
इथं रुग्ण आला आणि डॉक्टर गायब असेल तर काय करायचं? माणूस आला ना डॉक्टर गायब असं नको करा. म्हणजे बिल्डिंग आहे तर मशीन नाही, मशीन आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर पेशंट नाही, पेशंट आहे तर चारही नाही. मला कलेक्टर साहेब पहिल्या बिल्डिंगला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करा, म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बरोबर वेळेवर आहे का ते डीएचओच्या चेंबरमध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे पाटणसांगवीच्या पीएससी मध्ये कोण डॉक्टर कोणतं काम करता आहे, आमच्या नर्सेस जे काम दिलं ते करताय की नाही. मी काही आरोप करत नाही. असे व्हिडिओ येतात, असे व्हिडिओ येतात इंस्टाग्रामवर, फेसबुकवर की पेशंट मरतोय आणि डॉक्टरच्या रूम मध्ये सारे लोक बसून त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी चहा पिताचं आहे, पाणी पिताचं पिलंच पाहिजे, पण पेशंट मरतोय ना, त्याचं काय करायचं? म्हणजे सरकारनी सारा व्यवस्था करायच्या, एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय तयार करायचं, एवढ्या फॅसिलिटी द्यायच्या, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 5 लाख रुपये प्रत्येक आरोग्याला द्यायचे, एवढी मोठी व्यवस्था उभी करायची आणि मग त्यानंतर व्यवस्था उभी झाल्यावर जर तो डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे, नर्सच्या निष्काळजीपणामुळे एखादा पेशंट जर गेला, त्याचा जबाबदार कोण आहे? कुणाची जबाबदारी आहे? व्यवस्था उभ्या झाल्या, पेशंट मरतोय. माझी विनंती आपल्या सर्व डॉक्टर आणि टीमला आहे, आम्ही सर्व फॅसिलिटी करून देऊ, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स करू, अजून जे जे मागितलं गलोत ते सारा देऊ, पण पेशंट जर मेला डॉक्टरच्या चुकीने आणि कोणत्या नर्सच्या चुकीने, आम्ही तुम्हाला कुणाला सोडणार नाही. शेवटी जन्म मृत्यू ठरलाय, प्रत्येकाचा मृत्यू होणार आहे, पण आपल्या चुकीमुळे मृत्यू झाला. डॉक्टर हे जीव वाचवण्याकरता, पण कधी कधी अशा रील येतात इंस्टाग्रामवर की डॉक्टरच्या चुकीमुळे जीव गेला, नर्सच्या चुकीमुळे जीव गेला. हे दिवस पाटणसांगवीचं ग्रामीण रुग्णालय असा डाग लागू नका, या ग्रामीण रुग्णालयाला असा डाग लागू देऊ नका. नाही तर आशिषजी आपण एवढं सारं करतोय, म्हणजे 2012 पासूनची हिस्ट्री आहे, एवढं सारं केलं, पुन्हा 1.5 कोटी रुपये आज देतोय, पुन्हा जर पैसे मागतील तेवढे देऊ, तुम्ही जेवढा मागेल तेवढे पैसे देऊ, पण डॉक्टरच्या चुकीमुळं, नर्सच्या चुकीमुळं कुणाचा जीव गेला तर मात्र आम्ही कोणी त्या ठिकाणी माफ करणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कुणाला सोडणार नाही. तुम्ही याची काळजी घ्या, कारण ज्या कामाकरता तुम्हाला नियुक्त केला, बघा केजी ते पीजी पर्यंत सरकारने आपल्याला शिकवलं. आपल्या काही प्रायव्हेट शाळा नव्हत्या, सरकारच्या शाळेत आपण शिकलोय केजी ते पीजी. सरकारने व्यवस्था उभ्या केल्या, तुम्हाला डॉक्टर बनवलं, तुम्हाला नर्स केलं, त्याच्यावर 50 लाख रुपये 60 लाख रुपये सरकारचे खर्च झाले. एका व्यवस्थेवर 50 लाख रुपये खर्च होतात. डॉक्टर बनवण्याकरता 1 कोटी 20 लाख रुपये लागतात सरकारला. नर्सला ट्रेनिंग देण्यापासून तर शिकवण्यापर्यंत 40 लाख रुपये खर्च होतात. मग एवढा पैसा सरकारचा एका सिस्टीमवर खर्च होतो. मग केजी ते पीजी पासून शिकवणे, तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून नियुक्त करणे, तुम्हाला नाम देणे, तुम्हाला पदनाम देणे, तुमची पाठी लागणे, हे सर्व सरकारने करून दिलं. त्यानंतरही रुग्ण मेला आपल्या चुकीमुळं. हे मात्र या ठिकाणी सहन करणार नाही. मी जिल्ह्याच्या सर्व आरोग्य यंत्रणेला सांगतोय, या जिल्ह्यामध्ये कुणीही रुग्ण मरू देऊ नका. शेवटी ज्याचा जीव जायचा असेल, त्याचं आरोग्य खराब झालं असेल, त्याच्या नशिबात आई महालक्ष्मी जगदंबेचा ज्याविषयी त्याला न्यायचं असेल ते नेईन, पण डॉक्टरच्या चुकीमुळे मात्र जीव जाऊ देऊ नका. एवढे मी वारंवार सांगतोय तुम्हाला, कारण या आरोग्य केंद्र उद्घाटन करताना लोकांचा जीव वाचवण्याकरता केलाय, लोकांना आरोग्य देण्याकरता केलाय. एवढा मोठा सेंटर उभं केलं, ज्या विश्वासाने लोक या ठिकाणी येतील की मी या आरोग्य केंद्रामध्ये गेल्यानंतर मी वापस येईल, माझा जीव या ठिकाणी वाचेल, माझा अपघात झाला तर पटकन 1 मिनिटात मला पाटणसांगवी वाचवेल, ही जी भावना या मागे आहे, ती भावना मात्र आपण पूर्ण करा, एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.